क्रेव करते किंवा माझे मिडनाईटच क्रेविंग येत आणि माझं हेच असं काहीच नाही आहे, असं काही घडत नाही मला. स्पेसिफिक ठिकाणावरूनच्या स्पेसिफिक गोष्टी मी खूप खाते. फ्रॅपिचिनो पिणारी आहे, पण त्यातही मिल्कचं आहे की लॅक्टोज फ्री आणि ओट मिल्क आणि हे सगळ्या गोष्टी. इथे सकाळी परत आणते. ओव्हरनाईट ओट्स असतात आपले, ते इथे पण येऊन फ्रीजमध्ये ठेवून देते. मग जेव्हा संध्याकाळची वेळ येते तेव्हा काढते आणि त्याच्यात म्युस्ली टाकून ते खाते. सो हे रोज न चुकता, न बोर होता. मग पिझ्झाच बनव, मग पास्ताच बनव, मग असंच फॅन्सी गोष्टी बनवण्यात रस आहे. मग बाकी चपाती भाजी वगैरे शक्यच नाही. चपाती तर शक्यच नाही. कुठेही गेलं ना, कुठल्याही लोकेशनला, तर विजया डबे किंवा खानावळ शोधून काढणार. लाईफस्टाईल प्रेझेंट्स वॉट्स इन माय लंच या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही खूप वेळा रिक्वेस्ट केली आहे की कमळीचं वॉट्स इन माय लंच बघायचं आहे. तर फायनली आज मी कमळीच्या मेकअप रूममध्ये आहे आणि बरंच तिने स्प्रेड करून ठेवलं आहे. काय आहे तिच्या लंचमध्ये हे बघूयाच, पण भेटूया कमळीला. खूप स्वागत कमळी, कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मी मजेत आहे. आणि बेस्ट टाईम सेटवरचा कोणता असतो? लंच टाईम असतो. जसं अनाऊन्स होतं एक वेगळंच तेज येतं चेहऱ्यावर. सेम तुझ्या बाबतीत आहे? हो हो हो, म्हणजे त्याचा फूडी ह्या हेतूने नाही, इन जनरलच मी खाल्लं तर मग एनर्जी असते आणि मग काम करायला खूप मला बरं पडतं. म्हणजे माझं सेन राहतं त्याच्यासाठी. म्हणजे फूडी अशी नाही आहे मी, पण ते जस्ट बिकॉज मी फिलअप राहावं आणि त्यासाठी एनर्जी लागते, सतत खूप सीन्स करावे लागतात. सो त्याच्यासाठी ती एनर्जी राहावी म्हणून माझं खाण्याकडे जास्त लक्ष असतं. सकाळची शिफ्ट असेल तर खूप भूक लागली असते 1 वाजेपर्यंत. सो आपण तुझं हे जे स्प्रेड आहे आपण बघूया तुझ्या लंचमध्ये काय आहे आणि गप्पा मारूया सोबतच. सो कुठून सुरू करतेस? काय आज जरा म्हणजे कमी दिसतंय मला. युजली तुम्ही एकत्र जेवायला बसता तेव्हा बरंच काय स्प्रेड. हो, म्हणजे एक आमच्या सेटवरची खूपच चांगली गोष्ट आहे की आमच्या प्रोड्युसर्सचा नियमच आहे की आम्ही कुणीच रूममध्ये बसून जेवायचं नाही किंवा काय खायचं नाही. तिथे एक स्पेस बनवली, कॅन्टीनसारखं आहे, ते मोठी स्पेस आहे, टेबल्स आहेत, खुर्च्या आहेत, तिथे जाऊन खा तुम्ही छान. नॉट बिकॉज म्हणजे ते तर सगळंच आहे की खराब होणं वगैरे, ते तर खूपच सेकंडरी गोष्ट झाली. पण आमची मला वाटतं सगळ्यांची जी बॉन्डिंग झाली आहे ना, ते त्याच्यामुळे झाली आहे. आम्ही लंचला सगळे एकत्र, म्हणजे लिटरली सगळे ज्युनियर्सपासून सगळे टेक्निशियन्सपासून सगळे तिथे बसून जेवतो ना, त्यामुळे सगळ्यांची बॉन्डिंग खूप छान झाली आहे मला वाटतं. आणि ती खूप छान जागा आहे. म्हणजे तिथे आम्ही जेवायला छान सगळे बसतो, सगळ्यांचे डबे शेअर होतात आणि मग छान सकाळचा संध्याकाळचा नाश्ता जेवण सगळं तिथेच असतं. लंच ब्रेक हा अशी वेळ आहे ना की आपण कामाचं सोडून फक्त खाण्याबद्दल बोलतो किंवा शेअर करत असतो की आज मी हे आणलंय. शेवटी काय पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्यासाठीच तर आपण सगळं करत असतो. तर असता पेट से जातं असं म्हणतात तसं. सो आज दाखव मला तू काय काय आणलंयस आणि रोज काय. म्हणजे लंच मी आता सांगते. मी तर घरी राहत नाही, मी एकटी राहते इथे, त्याच्यामुळे मी एक डबा लावला आहे जो मी आधीचा शो ठाण्यातच करत असल्यामुळे त्याच बिल्डिंगमध्ये मी राहायची. सो तर तेच डबेवाले आहेत जे मला डबा देतात. खूप छान त्या काकू जेवण बनवून देतात रोज आणि त्यांच्याकडून मला डबा येतो. सो काही म्हणजे आता आज वेडनेसडे नॉनव्हेजचा वार असेल तर नॉनव्हेज असतं किंवा रोज कडधान्य, पालेभाज्या असं सगळं असं आणि ताक हे असं मध्ये. म्हणजे माझ्या डिपेंड करतं मूडवरती. मध्येच मी ताक सुरू करते, मग मध्येच मी बिटाची कोशिंबीरच सुरू करते, मग मी ते कंटाळले की मी स्विच करत राहते. सो आज तर वेडनेसडे असल्यामुळे आज आहे चपाती, चिकन आहे, आज भात आहे आणि सॅलेड, गाजर आहे. सो हे एवढं आहे. म्हणजे मी 2 चपात्या दुपारच्या लंचला, 2 चपात्या थोडासा भात असं खाते. आणि ब्रेकफास्टला सकाळी तर म्हणजे जे काही आलं असेल तर हेल्दी असेल तर ते खाते. पाव वगैरे आले असेल तर मग मी मागवते डोसा. आज मी सकाळी डोसा खाल्ला. सो हेल्दी ब्रेकफास्ट करते मी. एकंदरीत कल आहे हेल्दी इटिंगकडे किंवा खातेस तू? म्हणजे वीकमधून 1-2दा होतं पाणीपुरी, शेवपुरी असं होतं? नाही म्हणजे असं होतं पण वेळच मिळत नाही. असं होतं की मी जाईपर्यंत सगळं बंद झालेलं असतं किंवा म्हणजे मी असं काही स्पेसिफिक मी तशी बाहेरच्या खाण्याकडे क्रेव करते किंवा माझे मिडनाईटच क्रेविंग येत आणि माझं हेच असं काहीच नाही आहे, असं काही घडत नाही. मला जर वाटलं तर मग खूपच रेअर असं वाटलं तर मग मी मागून मी तेच आहे, मी खाण्याच्या बाबतीत सगळेच मला तू खाशील हे घे ना, मी केक आणलं हे खाशील, तर मी नाही खात. तर त्याचं कारण असं नाही आहे की मी डाएटवरती किंवा हे असं अजिबातच नाही आहे. म्हणजे डाएट म्हणजे मोस्टली माझं हेच असतं की मी घरचंच खाईन. पण जेव्हा गोष्टी येते स्वीट आणि मी स्वीट टूथ अजिबात नाही आहे. मुळातच माझ्या सवयी किंवा मला आवडणाऱ्या गोष्टीत अशा आहेत की त्या सवयीत चांगल्या सवयी होऊन गेल्यात. म्हणजे मी खूप गोड खाणं म्हणजे मला आवडत नाही म्हणून मी खात नाही गोड. परत तेलकट मला आवडत नाही म्हणून मी खात नाही. सो अशा प्रकारच्या गोष्टी घडतात की त्या मग की अच्छा ओके. त्याच्यामुळे माझं
हेल्थ पण चांगली राहते, कारण आवडतच नाही. सो कोणी काय दिलं तर असं होतं की मी ते खात नाही. त्याचं कारण असं आहे कारण की खूप स्पेसिफिक ठिकाणावरूनच्या स्पेसिफिक गोष्टी मी खूप खाते. म्हणजे आता चीज केक असेल तर एका पर्टिक्युलर ह्याचाच मी खाते, किंवा ट्रेसलिचेस असेल तर ते पर्टिक्युलर ह्याचाच खाते. सो अशा गोष्टी आहेत. त्यामुळे मी असं की अवॉइड करते की केक कटिंग वगैरे झालं तरी मी केक खात नाही. अरे केक का खात नाही असं म्हणते की नाही, मला खायचं असेल तर ते पर्टिक्युलर असेल तरच मी खाते. सो तसे मी खूप चोचले पुरवते माझ्या जिभेचे, आणि तशा बाबतीत आहे थोडीशी. खूप रेअर गोष्ट आहे हा, म्हणजे कंट्रोल. मला तर गोड खूप आवडतं, तर कंट्रोल नाही होत. आणि असं नाही माझं की कुठल्या स्पेसिफिक आवडतं, जो मिलावं खाणे का. पण सगळेच मला खूप बोलतात की म्हणजे तसं खाण्याबाबतीत किंवा गोड किंवा या बाबतीत किंवा जंक बाबतीत माझं खूप कंट्रोल आहे. एकदम मी ठरवलं नाही खायचं तर नाही खायचं, कारण मला ते आवडतच नाही. मला ते होऊन जातं की ठीक आहे चलो दोन भी हो रहा है. स्नॅक्सचंही मला एक वेगळी बॅग दिसते, ते पण हेल्दी दिसतंय मला काहीतरी. म्हणजे मोस्टली माझ्याकडे सगळे हेल्दी स्नॅक्स, म्हणजे स्नॅक्स मला खूप आवडतात. एकतर मंचिंग खूप आवडतं, त्यातूनही मग मी ऑल्टरनेटिव्ह काढला की हेल्दी स्नॅक्स. मग मखाणे असतील किंवा मखाण्यांचे कुरकुरे असतात. सो ते सगळं तसं मी जरा फाइंड आउट शोधून केलं. आता हे पण हे कुकीज आहेत जे ग्लुटन फ्री आहेत, ज्याच्या लॅक्टोज फ्री आहेत, ज्यात मैदा नाही आहे. सो ज्यात प्रिझर्वेटिव्ज नाही आहेत, काहीच नाही, विगन आहे, रिफाईंड शुगर नाही आहे, काहीच नाही. सो त्यातल्या त्यात एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून मी हे खाते. असं नाही की स्वीट टूथ म्हणून मला कधी वाटलंच, हे जस्ट इन केस ठेवलं आहे की याचं वाटलं की एक बाईट, ते पण मी अख्खी संपूर्ण एक बाईट खाणार आणि दॅट्स इट, एवढंच. चणे आहेत माझ्याकडे आता सध्या. आज खूप कमी माझ्याकडे स्नॅक आहे, कारण की संपत आले आणि तो स्टॉकअप करावा लागणार आहे. फ्रूट्स असतात माझ्याकडे. सो आता चिकू, प्लम आहे आणि एक ॲपल पण असेल. हो, ॲपल आहे. सो मी प्रयत्न करते की मी फ्रूट्स सीजनल फ्रूट्स किंवा बेसिक एक फ्रूट तरी दिवसाला एक खाऊ. मोस्टली केळी पण मला आवडतात, सो केळी पण खाते. सो मला थोडंसं गेनिंगला हे होतं. माझी शरीरयष्टी अशी आहे टचवूड की मी काही खाल्लं तरी असं काही होतं नाही. आणि म्हणजे माझ्या सवयी पण चांगल्या आहेत त्याच्यामुळेच. त्याच्यानंतर खाकरा आहे, आणि काहीतरी चटणी मी घेतली होती ती आहे, आणि केचप ठेवला आहे जस्ट इन केस, आणि सब्जा आहे, आवळा आहे वाटलंच तर, आणि हे पण एक काहीतरी हेल्दीचंच आहे. मला असं सवय की मी चहा कॉफी काहीच घेत नाही, कारण मला गरम पेय जातच नाही असं कुठलंच, किंवा थंडही असं जात असं. त्यामुळे मी असं होतं की दिवसाची सुरुवात कशी करतेस तू, मी चहा पिते, कॉफी नाही, मी काही नाही पित, मी अशीच असते. मी पाणी पिते नॉर्मल, पाणी गरम पिऊन असं वगैरे करत मी नॉर्मल अशीच. मग कशी फ्रेश राहते, अशीच फ्रेश असते. मला म्हणजे काहीतरी मला असं फील होतं की त्याची गरज का पडली पाहिजे तुम्हाला फ्रेशनेससाठी, असं ते माझं आहे एक वेगळं. तर मला सुरुवातीपासूनच की इव्हेंच्युअली? नाही, पहिल्यापासून. मी लहानपणापासून कधीच चहा कॉफी काहीच नाही. म्हणजे टेस्ट तर असं ठीक आहे, पण त्याची सवय लावली नाही आहे किंवा मला आवडतही नाही. मी म्हणाले मला गरम पेय जात नाही असं. त्यामुळे असं फ्रेशनेससाठी असं काही स्पेसिफिक नाही. मी नॉर्मलच. मी भरपूर पाणी खूप पिते पाणी, म्हणजे ताक खूप पिते. त्यातही कॉफी असं म्हणाल तर मग मी खूपच जास्त असं फ्रॅपिचिनो पिणारी आहे, पण त्यातही मिल्कचं आहे की लॅक्टोज फ्री आणि गोट मिल्क आणि हे सगळ्या गोष्टी, कारण की स्किनसाठी सांगितल्या गेल्या आहेत वगैरे गोष्टी. तर ते त्यातल्या त्यात हे मला एका हॅम्परमध्ये मला जे अवॉर्ड मिळालं होतं त्याच्या हॅम्परमध्ये हे मिळालं होतं, ते लॅव्हेंडर ग्रीन टी आहे. तर ते काय डिस्ट्रेस आणि असं काहीतरी त्याच्यासाठी आहे. तर असं काही त्याच्यासाठी घेतलेलं नाही. म्हटलं की ठीक आहे ट्राय करून बघूया. तसं फार हे असं काड्यासारखं मला लागलं. सो एकदा मला घसा बसलेला, तर तेव्हा मी प्यायले होते, म्हणून ते बॅगमध्ये त्याचं काय हे नाही आहे. बाकी काही नाही. खूप स्नॅक्स असतात माझ्याकडे, खूप फॅन्सी स्नॅक्स असतात, खूप मला आवडतात. निखिल जास्त सांगू शकेल त्याच्याबद्दल, माझ्या स्नॅक्सच्या गोष्टींबद्दल. म्हणजे मी गेले की मला असं होतं की मी हे पण घेते, मग ते पण घेते, पण ते हेल्दी स्नॅक्स असतात. सो आणि संध्याकाळी एक मला खूप सवय आहे की संध्याकाळचा जो आपला नाश्त्याचा वेळ असते ना, तर तेव्हा काय खायचं हा ऑल्टरनेटिव्ह मला सापडत नव्हता. की काहीतरी एकदम मी तर खाऊ शकत नाही बाहेरचं, ते पाव किंवा हे नाहीच खाऊ शकत. म्हणजे हेल्थ कॉन्शियसच्या नुसार पण, आणि मला आवडत नाही म्हणून ह्याने पण. सो मी ते एक फाइंड आउट केलं की आपलं चिया ओट्स, मला वाटतं मी लास्ट टाईम पण सांगितलं होतं खूप ठिकाणी, की एक दूध, चिया सीड,
ओट्स आणि हनी टाकून मी फ्रीजमध्ये ठेवून देते. इथे सकाळी परत आणते. हां, ओव्हरनाईट ओट्स असतात आपले ते. इथे पण येऊन फ्रीजमध्ये ठेवून देते. मग जेव्हा संध्याकाळची वेळ येते तेव्हा काढते आणि त्याच्यात म्युस्ली टाकून ते खाते. सो हे रोज न चुकता, न बोर होता, मग त्यात फ्रुट्स ॲड करणे किंवा असं हां आपल्या पद्धतीने कधी ब्लूबेरीजच टाकले, कधी केळच टाकलं, कधी ॲपलच टाकलं. सो असं खात असते. आई आणि आईनंतर तुला मोठी बहीण आहे, तर मोठी बहीण असताना आपलं असं होतं ना की किचनमध्ये लहान बहिणी मोस्टली जात नाहीत. तुझ्या घरी कसं होतं? सेम होतं की तुला आवडतं स्वयंपाक? नाही, सेम काहीच नाही. आमची ताईच सगळं करत असते. म्हणजे मला असा रस आहे कुकिंगमध्ये, पण कुठल्या कुकिंगच्या गोष्टी, मग पिझ्झाच बनव, मग पास्ताच बनव, मग असंच फॅन्सी गोष्टी बनवण्यात रस आहे. मग बाकी चपाती भाजी वगैरे शक्यच नाही. चपाती तर शक्यच नाही. म्हणजे चपाती मी नाहीच बनवू शकत. मला ती प्रोसेसच असं चपाती होते की अरे नाही यार मेरे को चपाती नाही जमेगा. म्हणजे मी भाज्या वगैरे बनवेन ॲट टाइम्स असं गरज पडली तर, पण बाकी त्याच्या व्यतिरिक्त असं खूप फॅन्सी गोष्टी. मग तेच मला सांगतात की नाही विजूच्या हातचं हे छान, तर विजू हे बनवून देईल आपल्याला घरी गेले तर. कमळी फॅन्स असे एकदम शॉक होतील की कमळी एकदम उलट. पण दिसताना सगळं, पण मला येतं सगळं. म्हणजे एक आहे की मी लहानपणापासून मामाच्या गावाला वगैरे गावी सतत जाणं किंवा माझ्या गावी जाणं, तर प्रॉपर खेडे गाव असं आहे माझं सगळं. सो त्यांना मी लहानपणापासून बघितलंय काय काय करतात. म्हणजे म्हणून मला वाटतं ते कॅरेक्टर्स प्ले करताना मला खूप इझी गेलं. भाकरी करणं म्हणजे वेळ आली तर मी ते करीनही असं नाही आहे, पण मला त्याच्यात रसच नाही आहे. सो त्या ॲक्टिंग पुरतं मी ते करते आणि ते होतं. म्हणजे तसे प्रॉपर मग मोदक करता येतात, सगळं करता येतं मला. हां बरोबर येतं. त्या दिवशीच मी एक सीन केला आम्ही, तर तेव्हा छान सगळे म्हणजे छान शेप वगैरे प्रॉपर सगळं येतं. म्हणजे सारवण्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना घरगुती, त्या मी लहानपणापासून बघत आली आहे. त्याच्यामुळे मला वाटते ते फिट झाले आणि ते करू शकते मी. आणि ते कॅरेक्टर्समध्ये पण तसे कॅरेक्टर्स मला येत आहेत, त्यामुळे ते इझिली होऊन जातं. अशी एखादी गोष्ट असते ना की तू इथे राहतेस ठाण्यात, घरापासून लांब, पण एक गोष्ट खूप क्रेव होते घरची. असा कोणता पदार्थ किंवा आईच्या किंवा ताईच्या हातचा कोणाचा? सगळं जेवण, घरचं जेवण. म्हणजे म्हणून तर मी माझा डबा लावण्याचं कारण हेच आहे की मला एकतर चपात्या बाहेरच्या मी खाऊच शकत नाही. म्हणजे जोपर्यंत ते सॉफ्टनेस आणि जसं डोक्यात फिट असतं, चपाती अशीच असते, आपण खात आलो घरी आपल्या. त्यामुळे म्हटलं की डबा तर म्हणजे कितीही काही झालं जगाच्या पाठीवर, तर म्हणजे त्याचं केतकीची आई म्हणते की कुठेही गेलं ना कुठल्याही लोकेशनला तर विजया डबे किंवा खानावळ शोधून काढणार. कारण इतकं माझं ते की मी जेवूच शकत नाही. म्हणजे मला त्रास होतो की ऑलरेडी आपण घराच्या लांब राहतो, सगळ्याच गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आपण मेंटली एक हे असतो. म्हणजे जेवणाचंच आहे मेन, जिथे आपण हेल्दी राहणं आणि या सगळ्या गोष्टी करू शकतो. सब कर रहे तो फिर तुम्ही तर शोधून काढ. आउटडोर जेव्हा शूट लागतं तुमचं दुसऱ्या साईडला, म्हणजे हार्बर साईडला, तेव्हा पण तू तिकडची खानावळ वगैरे शोधून हो सगळं शोधून काढते मी सगळं. सो हे डबे तिथे पोचत नाहीत. सो मी सगळं तिथली जवळची कुठली खानावळ आहे ते बोलून त्यांना कॉल वगैरे करून मागून घेते सगळं. जाता जाता आता आय नो की सगळे एकत्र थांबलेत जेवायचे, पण जाता जाता एक असा हेल्दी मंत्रा जो तू फॉलो करतेस किंवा अनावधानाने फॉलो केला जातोय, असा प्रेक्षकांना कुठला शेअर करशील? किंवा एक इझी, म्हणजे हे करा बाकी काही करायची गरज नाही आहे, कारण का आपण खूप ओव्हरवेल्म होतो एवढं सगळं डाएट ते सगळं प्लॅन्स बघून. मला असं वाटतं की कंट्रोल. म्हणजे तुम्ही कितीही काहीही खा, फक्त म्हणजे कितीही नाही काहीही खा, फक्त त्याचं पोर्शन आपल्याला कळलं पाहिजे. मला वाटतं आपल्या बॉडीला आपण काय सूट होतं, एवढं वर्ष आपण खात असतो तर आपल्याला आपल्या सवयी किंवा आपल्या बॉडीला काय सूट होतं आहे, काय खाल्ल्याने काय होतं आहे, हे सगळं आपल्याला माहिती असतं आणि सगळं आपल्या हातात आणि इथे. त्यामुळे आपलं कंट्रोल असणं खूप इम्पॉर्टंट आहे मला वाटतं. बाकी सगळं खा यार, काय मजा करा, काय खाणं हे खाणं ते खाणं, डाएट वगैरे ज्यांना स्पेसिफिकली करायचं असेल त्यांनी कराच असं नाही आहे, पण जिलो यार खा यार, कधी काय खायचं, छान खा, हेल्दी राहा, खुश राहा आणि पोर्शनमध्ये खा, सो दॅट डाएट पण होऊन जाईल आणि असं पण वाटणार नाही की हे खायला मिळालं नाही आपल्याला. तुला खरंच गॉड गिफ्ट मिळालं की तुला या गोष्टी क्रेवच होत नाहीत. चांगली गोष्ट आहे. सो थँक्यू सो मच विजया, वेळात वेळ काढून फायनली हा सेगमेंट झाला आहे. पण नेक्स्ट टाईम आपण तुझा पास्ता किंवा पिझ्झा असं काहीतरी बनवूयात, तुला वेळ असेल तेव्हा. सो आम्हाला पण बघता येईल की विजया किती छान करते. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट मालिका. थँक्यू सो मच.